हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, दिस इज़ आकाश अलमोले। आप सभी का स्वागत है लर्न नेक्स्ट नर्सिंग ये यूट्यूब चॅनल पे। ओके, बघा मित्रांनो, इथे ठाणे महानगरपालिकेची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती। ओके, आप सगळ्यांना माहिती आहे आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट फॉर्म भरणं सुरू आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणं सुरू आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? सिलेबस बघणार आहोत, एक्झाम पॅटर्न बघणार आहोत आणि याच्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज कुठली घेऊ शकता ते सुद्धा तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे। ओके, सो प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। ओके, असं मधामध्ये स्किप करू नका। त्यानंतर तुम्ही बरेच लोक मला कॉल किंवा मेसेज करता, त्यापेक्षा मी जे बोलतो आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या। ओके, तर याच्यामध्ये मेजर इम्पॉर्टंट म्हणजे सिलेबस। मला बरेच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले की सिलेबसचं काय, एक्झाम पॅटर्नचं काय, आणि आमच्याकडे एक्सपिरियन्स नाही सर। ओके, एक्सपिरियन्स नाही तर आम्ही काय करायचं? ओके, सो सगळ्यांसाठी महत्त्वाचे जे ज्या तुमचे क्वेश्चन्स होते त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन। तर ओके, सर्वात आधी ही जी महानगरपालिकेची ठाणे महानगरपालिकेची ही परमनंट भरती आहे। व्हेरी इम्पॉर्टंट। ओके, परमनंट भरती आहे। ओके, ठीक आहे। यामध्ये काय म्हटलं, हे जे पदं आहेत एवढे भरणार आहेत। ओके, सगळे पदं तुम्ही बघू शकता। ओके, तर यामध्ये सर्वात मोठं पद म्हणजे कुठलं? नर्स मिडवाईफ किंवा स्टाफ नर्स। ओके, परिचारिका, स्टाफ नर्स, मिडवाईफ। ओके, गट कचं पद आहे। S13 वेतन श्रेणी आहे, म्हणजे 35,400 प्लस याच्यामध्ये तुमचे अलाउन्सेस असं पकडून जवळपास 60 ते 65,000 सॅलरी तुमच्या इन हँड येईल। ओके, 60 ते 65,000 सॅलरी इन हँड येईल तुम्हाला। पदं किती आहे? 457। ओके, तर बेसिकली आपण ह्या याच्यामध्ये स्टाफ नर्स विषयी जास्त बोलणार आहोत। ओके, बाकीच्या विषयी जर बाकीचे जे पण बाकीच्या पदांचे पण लोकांनी, ज्या स्टुडंटने जर व्हिडिओ बघितला तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन टाकू शकता। ओके, तुमच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवेन, सोडणार नाही तुम्हाला। ओके, ठीक आहे। हे झालं 457 स्टाफ नर्स, म्हणजे ज्यांचं GNM झालेलं आहे आणि ज्यांचं BSc झालेलं आहे आणि ज्यांना 3 वर्षाचा अनुभव आहे। ओके, आता 3 वर्षाचा अनुभव बरेच विद्यार्थी म्हणत होते सर तुमचं पास झाल्यापासून, ओके, पास झालेल्या डेटपासून आत्तापर्यंत तुमचे 3 वर्ष झाले पाहिजे। ओके, आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर आमचा 1 इयरचा एक्सपिरियन्स दुसऱ्या हॉस्पिटलचा आहे आणि 2 इयर्सचा एक्सपिरियन्स दुसऱ्या हॉस्पिटलचा आहे। डोंट वरी, असं फॉर्म भरताना तुम्ही पहिल्या हॉस्पिटलची डेट टाका आणि शेवटच्या हॉस्पिटलची डेट टाका। ओके, आणि अपलोड करताना दोन्हीही जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे सोबतच त्याची PDF फाईल किंवा JPEG फाईल बनवून तुम्ही अपलोड करायची। ओके, दॅट्स इट। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता ECG टेक्निशियनचे मोठे पदं आहेत। त्यानंतर औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मासिस्टचे पण पदं आहेत। ओके, त्यानंतर मल्टीपर्पज। ओके, आता बरेच विद्यार्थी म्हणत होते सर आमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे। ओके, तर बघा, फक्त जर तुमचं 12th सायन्स झालेलं असेल, 12th सायन्समधून जर तुम्ही पासआउट झाला असेल तर तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, ओके, तुमचं GNM असो का तुम्ही BSc नर्सिंग असा, ओके, या फक्त 12वी सायन्स झालेलं असेल, तुम्ही नॉर्मल BSc केलं असेल, या व्हॉट एव्हर इट मे बी, फक्त 12th सायन्सच्या बेसवर तुम्ही मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजेच MPW बहुउद्देशीय कामगार, हे पण चांगलं मोठं पद आहे। ओके, 33 जागा आहे। बेसिक पण चांगलं आहे, यांची पण सॅलरी जवळपास 45,000ची सॅलरी जाते। ओके, ठीक आहे। तर ह्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। जे नवीन स्टुडंट आहे, जे एक्सपिरियन्स नाही आहे तुमच्याकडे, त्या मुलांसाठी मी सांगेन की व्हेरी इम्पॉर्टंट, तुमचं सिलेक्शन हो की नको हो, तुम्ही ही एक्झाम द्यायला पाहिजे। कारण येणारी जे DMER एक्झाम आहे या DHS एक्झाम आहे यांचेसुद्धा पॅटर्न सेम असणार आहे। TCSच एक्झाम घेणार आहे, तुम्हाला एक एक्सपिरियन्स येईल। ओके, सो ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही त्यांनी हा फॉर्म भरा। ओके, GNM असो BSc असो। तुम्हाला सांगू का, मागच्या DHSच्या भरतीमध्ये बरेच विद्यार्थी BSc आणि GNM ज्यांचं झालं होतं आणि त्यांनी दोन्ही फॉर्म भरले होते, नर्सिंगचे पण फॉर्म भरले होते, MPWचे पण फॉर्म भरले होते। बरेच विद्यार्थी नर्सिंगमध्ये सिलेक्शन न होता बरेच विद्यार्थ्यांचं मल्टीपर्पज हेल्थ वर्करमध्ये सिलेक्शन होऊन गेलं। ओके, मग त्यांना फायदा झाला की नाही? ऑलरेडी दे आर वर्किंग इन गव्हर्नमेंट सेक्टर। ओके, तुमच्यासाठी पण असा फायदा होऊ शकतो, तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ओके, त्यानंतर जे आपल्या ANM आहेत, ओके, ANMसाठी परमनंट जागा भरपूर कमी निघतात। प्रसविका म्हणजे ANMच्या 117 जागा आहे, तर ANMचं जे बेसिक आहे ते फार कमी आहे, बट प्रसविका नाव दिलेलं आहे। ANMचं बेसिक 25,500चं असायला पाहिजे होतं। हे जर तुम्ही याच्यामध्ये जर बघाल, कशा आपल्या जिल्हा परिषदमध्ये असो किंवा बाकीच्या याच्यामध्ये ANMचं 25,500चं बेसिक असते, बट इथे 19,900चंच बेसिक दाखवलेलं आहे। बट जागा भरपूर आहे, परमनंट पोस्ट आहे। ओके, गव्हर्नमेंटचीच पोस्ट आहे एक। ओके, तर त्यामुळं तुम्ही हा फॉर्म भरा ANMने। ओके, ठीक आहे। बाकी जे पदं आहेत जसे OT असिस्टंट आहे, एक्सरे टेक्निशियन्स वगैरे आणि लॅब असिस्टंट, त्यांचे पण पद आहेत, ते तुम्ही फॉर्म भरू शकता। असे टोटल 1773 जागा आहेत। ओके, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बघा, फॉर्म भरण्याची शेवटची 12 ऑगस्टला सुरू झालं, 2 सप्टेंबर शेवटची तारीख आहे। व्हेरी इम्पॉर्टंट, 2 सप्टेंबर। ओके,
अजून एक तुम्हाला सांगतो, तुमच्या कास्टमध्ये एक जरी जागा असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कास्टमधून फॉर्म भरायचा. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे. आणि याची एक्झाम कधी होईल तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये याची एक्झाम होणार नोव्हेंबरच्या. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतोय की परीक्षेचं स्वरूप अजून आलेलं नाही आहे. ओके, ना सिलेबस आलेला आहे. ओके, ना सिलेबस ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आलेला आहे, ना एक्झाम पॅटर्न आलेला आहे. ओके, की एक्झाम पॅटर्न कसा असेल. ओके, बट त्यांनी काय सांगितलेलं आहे की जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने घेतील आणि परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित म्हणजे बुद्धिपणता. ओके, व विषया ज्ञान. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी असणारच आहे. ओके, त्याच्यानंतर विषय ज्ञान म्हणजेच तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहे त्या पोस्टचे निगडीत सब्जेक्ट. ओके, या विषयावर बहुनिष्ठ पर्यायी प्रश्न येणार म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येणार. ओके, आणि परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणी पूरक राहील. ओके, म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी की बाबा ज्या पदासाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे, ज्या पदासाठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचं पूर्ण तपासणी होईल म्हणतात. ओके, दॅट मीन्स आपण बघू शकतो की नवी मुंबई महानगरपालिका. ओके, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक्झाम पॅटर्न कसा होता. एक्झाम पॅटर्न हा टाईम बाउंडेड होता. टाईम बाउंडेड, तर इथे सुद्धा टाईम बाउंडेडच एक्झाम असणार आहे. ओके, टाईम बाउंडेड असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये क्वेश्चन आलं की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 60 MCQ हे तुमचे, जर तुम्ही स्टाफ नर्स या पदासाठी फॉर्म भरला तर नर्सिंगचे MCQ होते. ओके, आणि 40 जे MCQ होते ते तुमचे, यातले 10 MCQ तुमचे मराठीचे, 10 तुमचे इंग्लिशचे, 10 तुमचे GKचे आणि करंट अफेअरचे. ओके, आणि 10 MCQ तुमचे इंटेलिजन्स आणि ॲप्टिट्यूड. ओके, जे मॅथमॅटिक्स याचे होते. तर सेम पॅटर्न आपण पकडू शकतो कारण यांनी सरळ म्हटलेलं आहे तुमच्या कौशल्य तपासणी पूरक राहतील. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कौशल्य तपासणी म्हणजे हे बघा तुम्हाला सांगतो, जे नॉन नर्सिंग जे MCQ आहे म्हणजे नॉन टेक्निकल म्हणतो आपण, नॉन टेक्निकल, हे जे आहेत हे तुमचं इंटेलिजन्स चेक करतो. ऑलवेज लक्षात ठेवा. ओके, आणि जे टेक्निकल नॉलेज आहे ज्या पदावर तुम्ही काम करणार आहे त्या पदाचं नॉलेज तुमचं तपासणार. ओके, तर म्हणूनच ओके, तर मी तुम्हाला एवढं सांगतोय की जे टेस्ट सिरीज आहे, ओके, लर्न नेक्स्ट नर्सिंगची जो टेस्ट सिरीज आहे, ओके, जे स्टाफ नर्स या पदासाठी, ओके, तर ह्या पदासाठी ऑलरेडी सेम टाईम बाउंडेड MCQ आहेत. ओके, टाईम बाउंडेड MCQ आहे म्हणजे सेम जसं एक्झाममध्ये येणार आहे ABCD असणार आहे. ओके, याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 25 MCQ असणार आहे, 25 MCQ, आणि प्रत्येक सेक्शनला सोडवायला 30 मिनिटं वेळ भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला 100 MCQज असणार आहे. इंटू प्रत्येक MCQला 2 मार्क्स असणार आहे. टोटल हे 200 मार्काची एक्झाम असणार आहे. लक्षात ठेवा. ओके, आणि टाईम किती असणार आहे, 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 MCQ सॉल्व करायचे आहे. लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक 1.2 सेकंदामध्ये समजून घ्या, 1.2 मिनिटामध्ये तुम्हाला एक MCQ सॉल्व करायचा आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त फायरमॅन ह्या पोस्टसाठी तुम्हाला 200 मार्काची तुमची ही सुद्धा एक्झाम होणार ऑब्जेक्टिव्ह टाईप, आणि 100 मार्काची तुमची शारीरिक तपासणी होणार. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, अजून एक दुसरी गोष्ट, तुम्हाला याच्यावर तुमचं पासिंग क्रायटेरिया पण त्यांनी ठेवलेलं आहे. याच्यापूर्वी नव्हतं, यावेळी त्यांनी पासिंग क्रायटेरिया ठेवलेला आहे. काय ठेवलेलं आहे पासिंग क्रायटेरिया बघा, उमेदवाराची निवड करण्यासाठी तुम्हाला 200 पैकी किती गुण भेटायला हवं, किमान तुम्हाला 50%. कोणासाठी, खुल्या ओपनसाठी तुम्हाला सांगतोय कमीत कमी 200 पैकी 100 मार्क आणावं लागेल तुम्हाला. कशामध्ये, मेरिट लिस्टमध्ये राहण्यासाठी, म्हणजे सिलेक्शनच्या क्रायटेरियामध्ये येण्यासाठी, सिलेक्शन होण्यासाठी नाही, सिलेक्शन होण्यासाठी कमीत कमी 140 मार्क आणावे लागेल तुम्हाला. लक्षात ठेवा ओपनसाठी, कारण जागा भरपूर आहे म्हणून हा स्कोर थोडा खाली येऊ शकतो. ओके, अजून खाली येऊ शकतो, बट तुम्ही 140 मार्क धरून चालायचे. ओके, मुलं असताल तुम्ही, आणि मुलींसाठी थोडंसं कमी चालू शकतो पण मुलांसाठी नाही. मुलांसाठी 135 140. इथे कुठलंही 80-20 क्रायटेरिया नाही आहे. मेरिटनुसार, गुणवत्तेनुसार तुमचं रिक्रुटमेंट होणार आहे. मेरिट आणि गुणवत्तेनुसार तुमचं रिक्रुटमेंट होणार आहे नवी मुंबई, आपल्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये. ओके, कुठलंही 80-20चा क्रायटेरिया नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे बरेच आपले जे स्टुडंट्स आहेत महाराष्ट्रातले, औरंगाबाद, ओके, म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये, ओके, आपल्या आमरण उपोषणावर आहे. त्यांच्यासाठी मला असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर त्यांचं जे उपोषण आहे, ओके, जे आपल्यासाठीच झटत आहे,
ओके, ते एक ध्यानात घेऊन त्यांच्या ज्या मागण्या आहे म्हणजे आपल्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ओके, आणि मला पण माहिती आहे की संवेदना आहे त्यांच्यासाठी, ओके, की आपल्यासाठी लढत आहे, तर प्लीज त्यांना सपोर्ट करा. हे सुद्धा एक महत्त्वाचं हे आहे. ओके, ठीक आहे. आणि किमान गुण हे 45 म्हणजे कुणासाठी, मागासवर्गीयासाठी म्हणजे 90. ओके, बाकी जे अदर दॅन ओपन 90 मार्क्स आणावं लागेल तुम्हाला. ओके, अजून एक गोष्ट, जर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन होणार आहे. तुम्हाला माहितीच आहे नॉर्मलायझेशन मेथड. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर एक ग्रुप टाईम सेटर आहे म्हणजे टाईम बाउंडेड. ओके, प्रत्येक ग्रुपला वेळ दिलेला आहे. एला 25 MCQ 30 मिनिटामध्ये सोडवायचे, त्याच्यानंतरच तुम्ही बीला जाणार. एकदा बीला गेल्यानंतर एला सुद्धा तुम्ही येऊ शकत नाही. सेम लाईक आपल्या टेस्ट सिरीज. ओके, लर्न नेक्स्ट नर्सिंगची जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेम पॅटर्न बघायला मिळेल. ओके, तर तुम्हाला सांगतोय की लर्न नेक्स्ट नर्सिंगची ऑलरेडी टेस्ट सिरीज सुरू आहे, तुम्ही बघू शकता. ओके, हे जायचा हा कोर्स आहे. ओके, दिस इज अ कोर्स. सगळ्या येणाऱ्या भविष्यामध्ये जेवढा ऑल इन बॅच आहे, नॉर्सेट, ESIC, RRB, DMER, DHS, महानगरपालिका भरती डिटेल थेरी बॅच आहे. ओके, तर दिस यू कॅन परचेस. ओके, ठीक आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटी प्लस 4 महिने तुम्हाला रेकॉर्डिंग्स, अशी टोटल 10 मंथची ही बॅच आहे. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डिंग क्लासेस, टेस्ट सिरीज वगैरे सगळं अवेलेबल आहे. कूपन नाही आहे. पहिलं कूपन होतं, 15 दिवस तुम्हाला ऑफर होतं आता. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर याच्यामध्ये टेस्ट सिरीज बघायची असेल की ठाणे महानगरपालिकेची टेस्ट सिरीज कशामुळे मिळेल. ओके, तर टेस्ट सिरीज बघा, पॉप्युलर कोर्सेसमध्ये जाऊ शकता तुम्ही, सध्या ट्रेंडिंग आहे. महानगरपालिका याच्यामध्ये ठाणे आणि कल्याण, ओके, ह्या दोघांसाठी टेस्ट सिरीज दिलेली आहे. 499 रुपयाची टेस्ट सिरीज आहे, दोन्ही टेस्ट सिरीज आहे. जवळपास याच्यामध्ये 45 प्लस टेस्ट सिरीज देण्यात येणार आहे. आता 24 टेस्ट सिरीज दिलेल्या आहे, 24 ते 25 टेस्ट सिरीज अपलोड केलेल्या आहे. रोज डेली 1 ते 2 टेस्ट सिरीज अपलोड होतात. ओके, आणि याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामरच्या EPDF ऑलरेडी दिलेले आहे. आणि जे रिझनिंग आणि मॅथ ॲप्टिट्यूडचे जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते सुद्धा कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला दिलेले आहे 499 मध्ये. ओके, त्यानंतर जर तुम्ही नॉर्सेटची तयारी करत असाल, नॉर्सेट 14 सप्टेंबरला फर्स्ट स्टेज आहे, तर ही सुद्धा टेस्ट सिरीज आहे. आणि याच्यामध्येच RRB सुद्धा तुम्हाला इन्क्लूड होईल. ओके, सो RRBची सुद्धा टेस्ट सिरीज लवकरच अपलोड होईल ह्याचमध्ये. तर ही याच्यामध्ये ऑल इन दोन्ही गोष्टी होणार, RRB पण होणार आणि नॉर्सेट 9 सुद्धा होणार. ओके, याची पण व्हॅलिडिटी 6 महिन्याची आहे, याची व्हॅलिडिटी 3 मंथची आहे. ओके, तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि हा एक कोर्स. आणि ज्या ANM आहेत, ANMसाठी व्हेरी इम्पॉर्टंट आरोग्य सेविकेची एक टेस्ट सिरीज चालेल. हे सेवक आहे, हे MPWची टेस्ट सिरीज आहे. ओके, ज्यांना MPW पाहिजे आहे तर MPW म्हणजे बहुउद्देशीय कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज आहे. ओके, हे घेऊ शकता तुम्ही. हे IBPS पॅटर्ननुसार आहे, बट काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पॅटर्ननुसार तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, त्यानंतर जर तुम्हाला ही बघायची आहे अजून एक टेस्ट सिरीज तुम्ही बघू शकता. हां, तर टेस्ट सिरीजमध्ये जाऊन तुम्ही आरोग्य सेविकेची, हे बघा, आरोग्य सेविके महिला म्हणजे ही ANMची टेस्ट सिरीज आहे. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे ही कशाची असणार आहे, ही आपल्या MPWची टेस्ट सिरीज आहे. ओके, बहुउद्देशीय कर्मचारी, तर हे तुम्ही घेऊ शकता. अकॉर्डिंग टू हे IBPS पॅटर्ननुसार आहे, IBPS पॅटर्ननुसार हे टेस्ट सिरीज आहे. ओके, बट तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला फायदा होईल डेफिनेटली. ओके, होप सो तुम्हाला कळालं की बाबा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही MPWचा फॉर्म भरा. ओके, तुम्ही ANMचा फॉर्म भरून टाका. ओके, ANMला पण 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. ओके, GNM असो का BSc असो, जर नर्सिंगसाठी परिचारिकेसाठी अप्लाय करतं 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. जर तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असेल तरच हा फॉर्म भरा. ओके, जर बरेच आहे त्याच्यामध्ये तुमचा गॅप असो, बट 3 वर्ष व्हायला पाहिजे. ओके, तुमचा 2 किंवा 3 हॉस्पिटल तर जोडून पण तुम्ही लावू शकता. तुम्ही 3 वर्षाचा अनुभव असेल तरच हा फॉर्म भरा, बाकी नसेल तर तुम्ही MPWचा फॉर्म भरू शकता. एक्झाम द्यायची आहे तुम्हाला, सगळ्यांना परीक्षा द्यायची आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, जे लोक DMERची वाट बघत आहे, DHSची वाट बघत आहे, ओके, ह्या विद्यार्थ्यांना मी कडकडून सांगतोय की तुमचा उद्देश जर DMER DHS आहे तर तुम्ही MPWचा फॉर्म भरायला पाहिजे, जरी तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी. ओके, बाकी लोकांना सांगतोय की RRB आहे, ओके, नॉर्सेट आहे, ESIC आहे, ह्या एक्झामकडे सुद्धा फोकस करा. कारण ह्या एक्झाम तुमच्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ओके, फक्त एम्स जे आहे, एम्स फक्त नागपूरला आहे महाराष्ट्रामध्ये, बाकी तुमची ESIC आणि RRB बरेच हॉस्पिटल आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, आणि ते जे बेल आयकॉन आहे, बेल आयकॉनला दाबा, जे व्हिडिओ जे बनतील आपले येतील ते तुम्ही बघू शकता. सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.